नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून। कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत, मात्र असं असतानाही शाळांकडून फी वसुली करण्यात येत होती। मात्र असं असताना आता राज्य सरकार पालकांना दिलासा देण्याची शक्यता आहे। सर्व खासगी शाळांची फी 15% कमी होणार आहे असा अध्यादेश राज्य सरकार काढण्याची शक्यता आहे, तशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीची मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय। मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली। पूरबाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो साखर, तांदूळ, गहू मोफत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे। तसंच केरोसिनही मोफत देण्यात येणार। महापुरात नुकसान झालेल्या लोकांवर नवं संकट आलंय। विमा देणाऱ्या कंपन्यांनी लोकांनी झालेलं नुकसान तसंच ठेवण्यास सांगितलंय। पुरात झालेल्या नुकसानीवर भरपाई हवी असेल तर नुकसान तसंच ठेवण्याचा अजब सल्ला विमा कंपन्यांनी दिला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा घाटातील रस्त्यावर उभी भेग पडली आहे, त्यामुळे पुढील 6 महिने ते 1 वर्ष वाहतुकीसाठी हा घाट बंद राहणार आहे। पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरू करा। तसंच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेलेत, तेथील वाहतूक तातडीने सुरू होईल यासाठी दुरुस्ती हाती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले। कोकणात पुराचा इशारा देणारी यंत्रणा 3 महिन्यात लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। कोकणातील 26 नद्यांच्या खोऱ्यात पुराचा इशारा देणारे ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्याच्या सूचना मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्या। तर एसडीआरएफचे बळकटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिल्या आहेत। एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचे केंद्र असावं, जवानांना मदत आणि बचावाचे प्रशिक्षण द्यावं यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पाहणी दौरा केल्यानंतर सर्वांसमोर वस्तुस्थिती मांडली आहे। अनेक गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। त्याचबरोबर पुराचं पाणी कमी झाल्यानंतर नुकसानाची आकडेवारी वाढू शकते असंही अजित पवार म्हणालेत। इतकंच नव्हे तर कोयनेचं पाणी सोडल्यानं नाही तर पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे असंही ते म्हणाले। इकडे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार खासदार 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे। तर मुंबई पालिकेचे भाजपाचे नगरसेवकही 1 महिन्याचं मानधन पूरग्रस्तांना देणार। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंगळवारी कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते रायगड आणि रत्नागिरीला देखील जाणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान राज्यपाल पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। रत्नागिरीतील तिवरे गावाला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे। गावात तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी धास्तावलेत। फणसवाडीसह गावातील अन्य 100 घरांना धोका निर्माण झाला। कोल्हापुरातील पुणे बेंगलोर महामार्गावर मद्यधुंद चालकानं पाण्यात कार घातली होती। कमरे एवढ्या पाण्यात ही कार घालण्यात आली। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। पोलीस कर्मचाऱ्यांची एकच धावपळ या ठिकाणी उडाल्याचं पाहायला मिळतंय। वाहन चालक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली। कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील राजापूरला कृष्णा नदीच्या पाण्याचा वेढा पडलाय, त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून या गावाचा पूर्ण संपर्क तुटलाय। या गावातील अनेकांचं स्थलांतर करण्यात आलंय। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झालाय, तर अद्यापही 31 जण बेपत्ता आहेत। त्यामुळे बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यात आलं। छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्त भागात पाहणी केली आहे। तळीये गावाचे पुनर्वसन करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढाकार घेण्याची इच्छा संभाजीराजे यांनी व्यक्त केली। रायगड जिल्ह्यात भूस्खलनामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांसाठी पुणे जिल्ह्यातील माळीणवासियांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25,000ची मदत केली आहे। 7 वर्षांपूर्वी माळीणवर सुद्धा अशाच पद्धतीने संकट कोसळल्याचं आपण पाहिलं होतं। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या परिसरात नुकसान पाहणी दौऱ्यावर आलेत आणि तेव्हा ग्रामस्थांनी त्यांच्याकडे मदत सुपूर्द केली। मुंबई गोवा महामार्गावरील बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून ही वाहतूक बंद होती। मात्र वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी हायवे प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत वाहतूक पुन्हा सुरू केली। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधल्या जगबुडी नदी किनारी असलेल्या
अलसूर मोहल्ला हे गाव तब्बल 36 तासांपासून पुराच्या विळख्यात अडकलं होतं। या गावातील 200हून अधिक लोक आपल्या बायका मुलांसह एका उंच जागी असलेल्या मशिदीच्या छतावर थांबले होते। या गावात 2005 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी या गावचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते आश्वासन हवेतच विरलं। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथल्या ब्रह्मगिरी माथ्यावर दरड कोसळली आहे, त्यामुळे गंगाद्वार जवळ लोखंडी कठड्यांची हानी झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या वस्त्यांना यामुळे मोठा धोका निर्माण झाला। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात ढगफुटी झाल्याने मेळघाटातील सेमाडो, माखला आणि चुनखडी मार्गावरील 1.5 किलोमीटरपर्यंत दरड खचली आहे, त्यामुळे या मार्गावरील 3 गावांचा संपर्क तुटला। अतिवृष्टीमुळे दरडीखाली सापडलेल्या पोलादपूर तालुक्यातील सुतारकोण आणि महाड तालुक्यातील तळीये गावातील पूरग्रस्तांवर मुंबईमधील जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली आहे। मदतीसाठी भाजप आपल्या सोबत असल्याचं आश्वासनही त्यांनी जखमींना दिलं। महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका असा इशारा आमदार अतुल भातखळकरांनी दिलेला आहे। मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत न केल्यास भाजप तीव्र आंदोलन करणार असल्याचं भातखळकर म्हणाले। मावळ तालुक्यात ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे मावळातील सुमारे 1191 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय। जवळपास 2634 शेतकरी अस्मानी संकटांच्या पुढे हतबल झालेत। इकडे नागपूर शहरात महागाई विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केलंय। संविधान चौकात झालेल्या या आंदोलनात पालकमंत्री नितीन राऊत हे देखील सहभागी झाले होते। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखलं। कडक निर्बंधांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी नागपूरमध्ये मार्च काढला। नागपूरच्या संविधान चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मार्च काढण्यात आला होता। नागपूरमधील 3ऱ्या श्रेणीचे लावण्यात आलेले नियम हटवण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। पीक विमा प्रश्नासंबंधी पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानीनं आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असताना देखील विमा कंपन्यांकडून भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप स्वाभिमानीनं केला। रायगड जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पश्चात मदत कार्य करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार पशु वधगृहाचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी असा एकूण 23 जणांचा चमू हा रायगडमध्ये दाखल झालाय। जखमी जनावरांवर उपचार आणि त्यांचे रोग प्रतिबंधात्मक लसीकरण या पथकाद्वारे करण्यात येतं। पुण्यातील प्रस्तावित रिंग रोडला विरोध करण्यासाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन प्रशासकीय इमारतीत आंदोलन केलंय। 2 आंदोलक इमारतीच्या वर चढले होते। रिंग रोडमध्ये सुपीक आणि बागायती जमीन जाणार असल्यानं शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे। भाजपचे सरचिटणीस प्राध्यापक गोविंद केंद्रे यांना शिवसेना मंत्र्यांच्या दालनात नेऊन जबर मारहाण करण्यात आली। प्राध्यापक केंद्रे यांच्यावर औरंगाबादमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर गारखेडमधल्या लसीकरण केंद्रावर प्राध्यापक गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती। त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात नेलं आणि त्या ठिकाणी काही शिवसैनिकांना बोलावून भुमरे यांच्या कार्यालयात त्यांना मारहाण करण्यात आली। औरंगाबादेत गोविंद केंद्रे मारहाण प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत। शिवसेनेनं गोविंद केंद्रेंविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोविंद केंद्रे यांना मारहाण केल्याची तक्रार भाजपनं पोलिसात दिली होती। मारहाण झाल्यानं केंद्रे यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया आणि राज्य सरकारने पशुधन पदवीधारक यांना बोगस डॉक्टर म्हणून संबोधित केलंय, तसंच अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत। त्याविरोधात सर्व पदवीधारक संपावर गेलेत। पशुवैद्यकीय पदवीधारक यांनी गाय वासरांसह अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। राजकुंद्रा प्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय। अंधेरीच्या कार्यालयात तिजोरी सापडली आहे। पोलिसांनी एक लॅपटॉप देखील या ठिकाणी जप्त केला आहे। पॉन फिल्म्स वेब सिरीजच्या स्क्रिप्ट्स आणि क्रिप्टोकरन्सीबाबतही माहिती मिळाली आहे। राजकुंद्राच्या अडचणीत अधिकच वाढ झाली असून शिल्पा शेट्टीची देखील पुन्हा चौकशी होऊ शकते। दादासाहेब फाळके पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत, कारण दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी शरीर सुखाच्या मागणीचा आरोप एका नवोदित अभिनेत्रीनं केलाय। फोनवरून काही हजारो रुपये आणि डेट करून तुम्हाला फाळके पुरस्कार देऊ असा NGO मधून कॉल आल्याचं या अभिनेत्रीनं म्हटलंय।
गडचिरोलीत पोलिसांना लक्ष करण्यासाठी माओवाद्यांनी घातपाताचा कट टाकला होता, मात्र पोलिसांनी माओवाद्यांचा कट उधळून लावलाय। लवारी जंगल परिसरात जवानांना लक्ष करण्यासाठी माओवाद्यांनी जिवंत स्फोटकं पेरून ठेवली होती। पोलिसांनी ती स्फोटकं शोधून काढली आहेत, तसंच ही स्फोटकं नष्ट केली आहेत, तर इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं। प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकराला धावत्या एक्सप्रेसमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे। यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी डोंबिवली जीआरपी पोलिसांनी 10 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। वडिलांच्या नावावर असलेली 1.5 एकर जमीन आपल्या नावावर न केल्यानं मुलानं बापाची हत्या केली आहे। दोरीनं गळा आवळून आणि डोक्यावर वार करून पंढरीनाथ भवर यांची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी सर्जेराव भवर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। बातमी आहे नांदेडमधून। नांदेडमधील एका गावात गावकऱ्यांनी वाजत गाजत कोंबड्याची अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार केलेले आहेत। कोंबड्याच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरमाळ या गावातला हा व्हिडिओ। कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात 1 कोटीहून अधिक नागरिकांचं लसीकरण। आता लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेत, त्यामुळे देशात 1 कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आपल्या नावावर नोंदवलाय। दोन्ही डोस देऊन 1 कोटीहून अधिक नागरिकांचं कोरोनापासून संरक्षण देण्याचं काम आरोग्य विभागानं केलंय आणि आरोग्य विभागाच्या या कामाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केलंय। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीलाच एक चांगली बातमी आहे। कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून मंदिरं बंद आहेत, मात्र आता मुंबईतील सिद्धिविनायकाचं भाविकांना दर्शन घेता येणार आहे। आता आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन एका क्लिकवर घेता येणार आहे। फेसबुक ॲपवर 24 तास बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष आदेश बांधेकर यांनी दिली। कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 4 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। मंगळवारी ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संध्याकाळी 4 वाजता भेट घेणार आहेत। त्यानंतर सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची ममता बॅनर्जी भेट घेणार आहेत। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कार्यालयातील 4 वर्षे पूर्ण केली आहेत। त्यांनी आतापर्यंत 63 विधेयकांना मान्यता दिली आहे। त्यांनी 25 जुलै 2017 साली राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती। दिल्ली हायकोर्टाने सोमवारी 1 जनहित याचिका दाखल केली आहे। तृतीयपंथीयांसाठी वेगळ्या शौचालय बनवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्याची मागणी या याचिकेद्वारे केली आहे। या याचिकेत म्हटलंय की तृतीयपंथीयांसाठी वेगळ्या शौचालयाची आवश्यकता आहे, जेणेकरून ते लैंगिक शोषण अथवा अन्यायाला बळी पडणार नाही। टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी करणारी मीराबाई चानू मायदेशी परतली आहे। नवी दिल्लीच्या विमानतळावर मीराबाई चानू हिचं जोरदार स्वागत झालं। मीराबाई चानूचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय। तिला नव्या नोकरीची ऑफर देखील दिली जाणार असल्याचंही सांगितलं होतं। मीराबाई आता मणिपूरच्या पोलीस विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम करणार। महिला हॉकी स्पर्धेत जर्मनीने भारताला 2-0 ने पराभूत केलंय। स्पर्धेतील भारताचा सलग दुसरा पराभव आहे। भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती। पहिल्या 6 मिनिटात त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या सर्कलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर जर्मनीने काउंटर हल्ला चढवत गोलचं खातं उघडलं। जगातील नंबर 1चा पुरुष टेनिस खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने पुरुष एकेरीत दुसऱ्या राऊंडमध्ये विजय मिळवलाय। त्याने जर्मनीच्या स्ट्रफला 6-4 आणि 6-3च्या फरकाने मात दिली। जपानच्या 13 वर्षीय मोमिजी निशियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे। निशियाने महिलांच्या स्केटबोर्डिंग प्रकारात पहिलं सुवर्ण पदक जिंकण्याचा मान पटकावला। भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जयंती यांचं सोमवारी वयाच्या 76व्या वर्षी निधन झालंय। बंगळुरूमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी विविध भाषांमधील तब्बल 500हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं, मात्र कन्नड चित्रपटांसाठी त्यांचं मोलाचं योगदान लाभलं होतं। कन्नड सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या। आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र महत्त्वाचे सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा। घरातून बाहेर पडताना मास्क आठवणीने लावा। नमस्कार।